मित्रांनो मित्रांनो बरेचशा ठिकाणी म्हणजे आपल्या महाराष्ट्रामध्ये बरेचसे फ्रॉड ब्रीडर आहेत आणि कस्टमरला क्रॉस पिल्लं विकली जातात आणि कस्टमरचं शॉन प्रेमींना ओरिजिनल पिल्लांच्या नावाखाली डुप्लिकेट पिल्लं चिपकवले जातात भरमसाठ पैशामध्ये. तर ओरिजिनल डॉबरमॅन ओळखायचा कसा याबद्दल आपण थोडीशी चर्चा करणार आहोत. मित्रांनो, हे जे आपल्याकडं कधीही न शांत थांबणारी ही ब्रीड म्हणजे हे डॉबरमॅन, आत्ता मला सुद्धा ह्याला उभं करायला कमीत कमी 15-20 मिनिटं गेलेले आहेत. कारण की डॉबरमॅन हा कधीच एका जागेवर थांबत नाही. तो चंचल असतो आणि तो झोपला तरी 24 तास अलर्ट असतो. कारण की त्यांनी जरी एखाद्याचा असा गैरसमज झाला की याचा आता ही झोपला, याचं डोळं बंद आहेत, तरी पण नवीन माणूस हा तो त्याच्या वासावरून कॅप्चर करतो आणि त्यानुसार तो अटॅक करीत असतो. तर आता ही व्हिडिओमध्ये तुम्हाला जे दिसत आहे डॉबरमॅन, तर डॉबरमॅनचे दोन प्रकार पडतात. एक युरोपियन डॉबरमॅन, दुसरा अमेरिकन डॉबरमॅन. तर ओरिजिनल डॉबरमॅन कसा ओळखायचा? एक तर डॉबरमॅन तुम्ही घेत असताना त्याचं पिल्लू घेत असताना एक तर पहिल्यांदा बघायचं त्याचं टेल शिफ्टी व्यवस्थित कट झालेली आहे का, आणि दुसरी गोष्ट त्याचं जे काही मार्किंग आहेत कलरचे, तर ते तुम्हाला बघायचे. त्याच्या डोळ्यावरती ही 2 डॉट असायलाच पाहिजेत आणि तोंडाला टॅन कलर असायला पाहिजे. त्यानंतर त्याच्या चारी पायांना टॅन कलर असायला पाहिजे आणि शेपटीच्या खाली थोडासा टॅन कलर असायला पाहिजे. जर ह्या 2 कलर व्यतिरिक्त जर तिसरा कलर जर कुठला जर असेल शॉन म्हणजे कुत्र्याला, किंवा समजा आता आपण ब्लॅक डॉबरमॅन घेतला आहे आणि त्याला कुठंतरी एक पांढऱ्या रंगाचा जो स्पॉट आहे आणि तो जाणवून येतोय किंवा आपल्या हाताच्या तळात एवढा किंवा त्यापेक्षा थोडा मोठा जर असा स्पॉट असेल, तर तो कुठंतरी क्रॉस झालेला आहे हे आपण गृहीत धरलं तरी काही वावरं ठरणार नाही. कारण की डॉबरमॅनला 2च कलर असतात आणि आत्ता थोडंसं आधुनिकीकरण करून, थोडंसं संशोधन करून ह्या डॉबरमॅनमध्ये व्हाईट कलरचं एक डॉबरमॅन ची ब्रीड तयार केलेली आहे आणि ती ब्रीड सध्या आपल्या इंडियामध्ये तर नाही, बाहेर देशामध्ये आहे. आणि युरोपियन डॉबरमॅन आणि अमेरिकन डॉबरमॅन यामध्ये असा फरक असतो. युरोपियन डॉबरमॅन जर बघितलं तर साईजला खूप मोठा असतो आणि अमेरिकन डॉबरमॅन तुम्ही जर बघितलं तर ह्याच्यापेक्षा पण कमी असतो. कारण की ही अमेरिकन डॉबरमॅनपेक्षा मोठा आणि युरोपियन डॉबरमॅनपेक्षा थोडासा कमी असा म्हणला जाईल. कारण की अमेरिकन डॉबरमॅन ह्यापेक्षा थोडासा लहान असतो. कारण की ह्याला प्रॉपर डाईट पहिल्यापासून असल्यामुळे ह्याची बॉडी स्ट्रक्चर चांगल्या प्रमाणे वाढलेलं आहे, हाईट प्रॉपर वाढलेली आहे. तर डॉबरमॅनचे जे कान आहेत तर हे क्रॉपिंग करून घ्यावं लागतात. म्हणजे हा शेवटी हाऊसचा एक प्रकार आहे, ज्या त्याच्या इच्छेनुसार ही गोष्ट असते. तर कान क्रॉप करताना एक 3 स्टेप असतात. पहिलं असतं क्रॉपिंग, त्यानंतर असतं सेटिंग आणि त्यानंतर असतं डिपिंग. तर अशा प्रकारे ही क्रॉपिंगचा एक विषय आहे. तर ओरिजिनल डॉबरमॅन ओळखायचा कसा, तर ह्या कलर कॉम्बिनेशनवरून आणि बॉडी स्ट्रक्चरवरून तुम्ही ओरिजिनल डॉबरमॅन ओळखू शकता. आणि ज्यांना पण ओरिजिनल डॉबरमॅन घ्यायचे आहेत त्यांनी स्क्रीनवर दिलेल्या नंबरशी संपर्क करा आणि फ्रॉड ब्रीडरांकडून क्रॉस पिल्लं घेण्याचे टाळा. ज्यांना पण शेतकऱ्यांना शेतीच्या संरक्षणासाठी किंवा घरच्या राखणीसाठी डॉबरमॅन पाहिजे आहेत, आणि डॉबरमॅन एक असा विषय आहे ज्या माणसांना डॉबरमॅन ब्रीड आवडती त्यांना दुसरी ब्रीड शक्यतो जास्त आवडत नाही. कारण की स्पोर्टमॅन असेल किंवा शेतकरी असेल, त्यांना रानामध्ये किंवा जे काय पहाटे जॉगिंगला रनिंगला जाणारी लोक आहेत त्यांना डॉबरमॅन ही ब्रीड त्यांची अत्यंत प्रिय अशी ब्रीड असते आणि एकदम फुल एनर्जेटिक आणि इमानदारी ही एक डॉबरची ब्रीड आहे. तर ओरिजिनल डॉबरमॅन आणि डुप्लिकेट डॉबरमॅन ओळखायचा कसा हे तुम्हाला 100% समजलंच असणं. व्हिडिओ कसा वाटला हे मला कमेंट करून नक्की कळवा. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद.